सर्वांना नमस्कार. शिक्षक आणि त्याच्या पाठीमागे लागलेली कामं यांची मालिका न संपण्यासाठी जेव्हा आपण शिक्षक म्हणून नोकरीला लागतो तेव्हा एक उदात्त भाव आपल्या मनामध्ये असतो की आपल्याला ज्ञानदान करायचं आहे, भावी पिढी घडवायची आहे. पण जसं आपण या प्रक्रियेमध्ये येतो, या सिस्टीममध्ये येतो, त्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशा जाणवायला लागतात की शिकवणं कुठं तर बाजूला राहिल्याने भलत्या गोष्टी आपल्या पाठीमागे लागलेल्या आहेत आणि आपण त्या करत असतो. बऱ्याच सिस्टीममध्ये आता आपण कुठेतरी मर्ज झालेलो आहोत. त्या सर्व गोष्टी आपण करत आहोत आणि ते करता करता ज्ञानदानाचं काम करून भावी पिढी घडवण्याचं काम आपण करत आहोत. या सगळ्या कामांचा जे ओझं आपल्या डोक्यावरती आहे ते घेऊन आपण पुढे पुढे चालत आहोत, भावी पिढी घडवत आहोत. हे करत असतानाच सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला की शिक्षकांना TET परीक्षा देणं कंपल्शन केलं. बरं, जे शिक्षक 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, काही 25 वर्ष, 30 वर्ष नोकरी करतायत, त्यांची मुलं आता परीक्षा देत आहेत, त्यावेळेला या शिक्षकांना परीक्षा देण्याची वेळ त्यांच्यावरती आली. सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपल्याला माहिती आहे की वेगळ्या संघटनांनी मागणी केली, हे कॅन्सल होणार असं सगळ्यांना वाटायला लागलं. सगळ्यांची भावनासुद्धा तशीच होती. कारण पहिली जी TETची परीक्षा आली ती बऱ्याच लोकांनी, जवळजवळ 90% शिक्षकांनी दिलीच नाही. आणि त्यांना वाटत होतं की हे कॅन्सल होणार. 10% चाणाक्ष होते, त्यांनी दिले, त्यातून ते बाजूला पडले. मात्र जसजसा कालावधी जाईल तसं आपल्याला हे जाणवायला लागलं की ही परीक्षा देणं आता गरजेचं आहे, यातून आपली काही सुटका होणार नाही. म्हणून ह्या राहिलेल्या सर्व शिक्षकांनी असं ठरवलं होतं, मनाशी एक खुणगाट बांधली होती की येणारी 21 जूनची जी परीक्षा आहे TETची ती आपण द्यायची आणि हे आपल्या डोक्यावरती जे ओझं आहे TET नावाचं ते उतरून एकदाचं रिकामं व्हायचं. गोल्डन चान्स काय होता? 21 जूनला परीक्षा, त्याच्या पहिला मे महिन्याची पूर्ण सुट्टी, 15 जूनपर्यंत सुट्टी, म्हणजे 1.5 महिने सुट्टीचा कालावधी शिक्षकांना अभ्यास करण्यासाठी म्हणून लाभणार होता. आणि याचा चांगला फायदा घेऊन सगळे शिक्षक TET पास होतील अशा भावनेमध्ये होते. मात्र शिक्षक आणि TET परीक्षा याच्यामध्ये जनगणना एक डोंगर म्हणून मध्ये उभा राहिला. बरं, जनगणनेचं काम आपल्याला टाळता येत नाही, राष्ट्रीय कार्य, नकार देऊन चालत नाही. जिथे शिक्षकांची संख्याच कमी आहे ज्या गावांच्या मध्ये, तिथल्या सर्व शिक्षकांना जनगणनेचं काम लागले. काही शहरांच्या मध्ये विद्यालये जास्त आहेत, त्यामुळे शिक्षकांची संख्या जास्त आहे, तेव्हा 50% शिक्षकांना कामं लागलेली आहेत. काही ठिकाणी 40-50% शिक्षकांना लागलेली नाही आहेत. ज्यांना लागलेली नाहीत त्यांची त्यातून सुटका झाली, त्यांचं अभिनंदनच. काहींनी जवळपासची लोक होती त्यांना सांगून वगैरे आपली ड्युटी कॅन्सल कशी होईल ते बघितलं, त्यातून ते निसटले. पण राहिलेले जे शिक्षक आहेत त्यांच्यापुढे एक आता चिंतेचा विषय बनलेला आहे की जनगणना करता करता TET कसं पास करायचं, आपलं आता काय होणार, कसं होणार, या चिंतेनं त्यांना ग्रासलेला आहे. त्याच्यावरचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. काय होणार, कसं होणार ऐवजी आपण काय करायचं, कसं करायचं याच्याकडे लक्ष देणं आता गरजेचं आहे. कारण ज्यांना सेन्सस विभागाचा मेसेज आलेला आहे, ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ज्यांचं प्रशिक्षण आता लागलेलं आहे, त्यांना जनगणनेच्या कामातून सुटका नाही. जनगणना ही करावीच लागणार आणि ते करता करता आपल्याला TETचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे. कारण आपली नोकरी शाबूत ठेवण्यासाठी TET परीक्षा जास्त महत्त्वाची. बरं, ही दोन्ही कामं आपल्याला चांगली करावी लागणार. सेन्सेक्स, जनगणना ही पण आपल्याला प्रामाणिकपणे आणि अचूकपणे करावं लागणार आहे, कारण ते राष्ट्रीय कार्य आहे. मग मलाच ती जनगणनेची ऑर्डर आले, बाकीच्यांना आले नाही, किंवा मला ती परीक्षा द्यायची आता आणि मध्ये शासनाने हे काम लावलंय म्हणून आदरआपट करून स्वतःला त्रास करून घेऊन काही फायदा होणार नाही. कारण आपल्याला पक्क माहीत आहे की हे काम आपल्याला करावं लागणार, म्हणजे करावंच लागणार, त्यातून आपली सुटका नाही. मग आदरआपट करण्यापेक्षा स्वतःला त्रास करून करत घेण्यापेक्षा आपण जरा पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघूया. मलाच करावं लागणार याच्यापेक्षा ते करण्याची संधी मला भेटलेली आहे, या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघूया. राष्ट्रीय कार्य आपण करणार आहोत, कारण जनगणना करणार, या जनगणनेतून जे आकडेवारी पुढे येते त्यानुसारच भविष्यामधला भारत देशाच्या विकासाच्या सगळ्या योजनाला
त्याच्यानुसार आखल्या जाणार आहेत आणि त्या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी होणार आहोत. इतक्या महत्त्वाच्या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी होणार आहोत. हा पॉझिटिव्ह विचार घेऊन आपण त्याच्याकडे बघूया, ते काम करूया. त्याने होईल काय, आपली जो चिडचिडपणा आहे ना तो थोडासा कमी. आपण पॉझिटिव्ह विचार करायला शिकू आणि हसत हसत एक काम करू. आता दुसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे की जनगणना करता करता टी कशी पास करायची. उत्तर खूप सोपं आहे. बघा, तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आहे ना, तो मोबाईल एक खूप मोठं साधन आहे. पूर्वी पर्याय नव्हता, फक्त पुस्तकं घेतली पाहिजे, झाडाखाली बसलं पाहिजे, घरात बसलं पाहिजे आणि वाचलं पाहिजे. आता आपण कुठे पण असो, आपल्यासोबत हा मोबाईल असतो. त्या मोबाईलचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. काय होणार, कसं होणार ऐवजी काय करायचं, कसं करायचं याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्यातला एक भाग मी तुम्हाला सांगतोय, त्या तुमच्या हातातल्या मोबाईलचा वापर आपल्याला खूप छान पद्धतीने करता येऊ शकतो. मोबाईलवरती आपल्याला माहित आहे की अनेक जण टीईटी संदर्भातले व्हिडिओ करायला लागले. सर्व विषयांचे व्हिडिओ आपल्याला अवेलेबल आहेत, मोफतमध्ये आहेत आणि सर्व ते व्हिडिओ अभ्यास पूर्णरित्या केलेले असतात. मागील प्रश्नपत्रिकांचा सगळा अभ्यास केलेला असतो, त्या सिलेबसचा अभ्यास केलेला असतो, कंटेंट गोळा केलेला असतो आणि त्यातले महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासमोर आणून मांडण्याचं काम अनेक व्हिडिओ चॅनलचे व्हिडिओ करणारे जे लोक आहेत ते करत आहेत आणि आपल्यापर्यंत सगळा तो कंटेंट येऊन पोहोचतो. आपण काय करायचं आहे, थोडा वेळ काढायचा, इकडं तिकडं मोबाईलवरती इकडच्या तिकडच्या गोष्टी आपण बघणार होतो, त्याच्याऐवजी टीईटी संदर्भातले जे काही व्हिडिओ नाहीत ते आपण बघायचे. कुणाचे बघायचे, सगळ्यांचे बघायचे. आपल्याला ह्याचाच एक व्हिडिओ बघायचा आहे, त्याचाच एक व्हिडिओ बघायचा आहे, ह्या भ्रमामध्ये राहायचं नाही. जे जे टाकतात त्यांचा व्हिडिओ बघायचा आणि आपण टीईटी पास व्हायचं. आपलं टार्गेट काय आहे, टीईटी पास करणं. त्याची ऑर्डर आली नाही म्हणून धुसफूस करत बसण्यापेक्षा आपले आले, आपल्याला ते करावं लागणार आहे. समजा ते एखाद्याची ऑर्डर आली नाही, तो घरात बसून 1.5 महिना अभ्यास करणार आहे, चांगली गोष्ट आहे, करू दे. त्यानं 150 पैकी 150 मार्क पाडले तरी पण तो क्वालिफायचा आहे. तुम्ही जनगणना करत करत 90-91 मार्क पाडलात तरी पण तुम्ही क्वालिफायचा आहात. शेवटी याच्यानुसार काही सिनियरिटी आपली ठरणार नाही. म्हणजे ज्याला 140-150 मार्क पडले तो सिनियर झाला, तो पुढे निघून गेला, आणि ज्याला 91 मार्क पडले तो पाठीमाग आला, अशी काही भानगड नाही. ही क्वालिफाईंग परीक्षा आहे. तुम्ही क्वालिफाय झाला की संपला विषय. त्यामुळं आपण क्वालिफाय कसं होऊ याच्याकडेच फक्त आपल्याला लक्ष द्यायचं आहे. मोबाईलचा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला वापर करायचा आहे. मोबाईलवरती येणारे सगळे व्हिडिओ जे काय आहेत टीईटी संदर्भातले ते आपण ऐकायचे. एक हेडफोन घ्यायचा, कानामध्ये घालायचं, प्रवासामध्ये असताय तेव्हा लावून ठेवायचं, ऐकत सुटायचं. ऐकून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सहजपणे पाठच होऊन जातात, ते लक्षातच राहतात. जेव्हा वेळ असतोय मोबाईल पुढे घ्यायचा, टीईटीचे व्हिडिओ बघत बसायचं, सहजपणे त्या गोष्टी बघून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्यातून समजतात. बरेचसे प्रश्न उत्तरे स्वरूपामध्ये येतात, ते पुन्हा ऐकायचं, पाठच होऊन जातं, लक्षातच राहतं आणि त्याचा नक्कीच फायदा आपल्याला टीईटीच्या परीक्षेमध्ये 100% होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा वापर करता येणं गरजेचं आहे. बरं, करायचं काय आपल्याला, आपण फक्त बघत बसायचं आहे. करणारे व्हिडिओ करायलेत, अभ्यास करायला लागलेत, व्हिडिओ तयार करून टाकलेत. फक्त आपण एक काम करायचं, जे पण व्हिडिओ करायला लागले त्यांचं चॅनल सबस्क्राईब करायचं, त्यांना लाईक करायचा, शेअर करायचं आणि चांगली कमेंट एक टाकायची. त्यांना होतंय काय, जे पण हे करायला लागले त्यांना आणखी जास्त हुरूप येतो, ते आणखी जास्त कंटेंट गोळा करतात, तुमच्यासाठी रात्रभर जागतात, कंटेंट गोळा करतात आणि व्हिडिओ करून टाकतात. एक व्हिडिओ करायला नाही म्हणलं 7-8 तासांचा कालावधी ते घालवतात. अर्धा तासाचा व्हिडिओ करण्यासाठी 7 ते 8 तासाचा कालावधी ते घालवतात. त्याच्या पूर्वीची पण बरीचशी प्रक्रिया आहे, ते वाचन करणे, ते प्रश्न बाजूला काढणे, तो सगळा कंटेंट तयार करणे, हे सगळे कष्ट ते करतात. आपल्यापुढे येतं. त्यांना जर काही तुम्ही सबस्क्राईब केला, लाईक केला, शेअर केला तर साहजिकच आहे त्यांचा पण उत्साह वाढतो. ते आणखीन व्हिडिओ करू लागतात, ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात. आपण ते व्हिडिओ बघायचे आहेत आणि आपलं जे काय आहे टार्गेट ठरलेलं आहे ते आपण काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. बरं, हे लाईक शेअर सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाहीत. तुम्ही महिन्याचा जो रिचार्ज मारलेला आहे तो रिचार्जच तिथं काय येणार आहे. फक्त तुम्ही महिनाभर मोबाईलच वापरला नाही, इंटरनेट वापरलं नाही, तरी पण महिना संपल्यानंतर तुम्हाला पुढचा रिचार्ज मारावाच लागणार आहे. आणि तुम्ही सगळ्यांना लाईक शेअर सबस्क्राईब करत आणि ते व्हिडिओ बघत बसलात तरी पण महिना संपल्यानंतर पुन्हा तुम्हाला रिचार्ज मारावं लागणारे पैसे कुठे वाढून जात नाही. हे सगळं फुकट आहे. तर आपण ते केलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा मोटिवेट केलं पाहिजे, जेणेकरून असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. माझे पण बरेचसे व्हिडिओ टीईटी संदर्भातले आहेत,
डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतोय, तुम्ही ते सुद्धा बघून घ्या. सर्व विषयांचे व्हिडिओ तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटतील. दुसरं काय, बालमानसशास्त्र असेल किंवा काही विषयांच्या संदर्भात काही कन्सेप्ट असतात, व्याकरणासंदर्भात असतील, त्यातील महत्त्वाचे जे नोट्स आहेत ते फक्त आपण बाजूला काढले पाहिजे. महत्त्वाचे विचारवंत त्यांनी मांडलेला विचार थोडक्यामध्ये आपल्याला बाजूला काढता आला पाहिजे. व्याकरण जे आपल्याला लक्षात राहत नाही, ज्याच्यामध्ये आपण समजा कन्फ्यूज होतोय, त्यातली कन्सेप्ट तीच तेवढी समजून घेऊन ती थोडीशी नोट डाऊन करून बाजूला काढता आली पाहिजे. इतिहास भूगोलसारखा विषय तुम्ही ठेवला चला तर त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या बाजूला काढून लिहून ठेवता आल्या पाहिजे. विज्ञानातल्या काही गोष्टी बाजूला काढून लिहून ठेवता आल्या पाहिजेत, जेणेकरून सहजरित्या आपण त्याचं रिपिटेशन करू शकू, त्याची उजळणी करू शकू आणि ते आपल्या लक्षात राहू शकेल. बऱ्याचशा आमच्या महिला बहिणी सुद्धा आहेत ज्या या प्रक्रियेमध्ये आहेत, ज्यांना ही TETची परीक्षा द्यायची, त्यांना ती जनगणनेचं काम करून येऊन उन्हातून त्या काम करून येणार, पुन्हा संध्याकाळचं त्यांना स्वयंपाक वगैरे करायचा आहे, आदरपट होऊ शकते, वैताग होऊ शकतो, पण वैताग करून काही फायदा नाही आहे. तुम्ही घरात आलात, भांडी वाजवत बसलात तर घरची मनशांती सुद्धा बिघडणार आहे आणि सगळ्याच गोष्टी तिकडे बिघडत जाणार आहेत. त्याच्याऐवजी आपण काय करूया, शांत डोक्याने काम करूया. तुम्ही भांडी आपटायला लागलात, सासूवरती नवऱ्यावरती राग काढायला लागलात तर काय होणार, फायरिंग सुरू होणार. फायरिंग सुरू झालं की त्याच्यातून घरची मनशांती बिघडणार. बरं, फायरिंग करून करून शेवटला तुम्ही दमणार. 1 आठवड्याचं सीज फायर होणार, तू बोलू नको मी बोलू नको, नुसतं आतमध्ये धुसफूस राहणार. सासूवर भांडते, नवऱ्यावर भांडते, धुसफूस होणार, पोरांचं अवघड होतंय, काय करायचं. आणि मग 1 आठवड्यानंतर आपण काय होणार की समजोता घडवणार, पुन्हा आहे तसं आपलं सुरू राहणार. मग हा 1 आठवड्याचा वेळ कशासाठी वाया घालवायचा. त्याच्याऐवजी आपण काय करूया, डोकं शांत ठेवूया. काम करता करता, स्वयंपाक करता करता तुम्ही TET संदर्भातले व्हिडिओ तिथे लावून ठेवा. ते ऐकत ऐकत तुम्ही तुमचं काम करा. बऱ्याचशा गोष्टी कानावरती पडतील, तुमच्या लक्षात राहतील आणि सहजरित्या आपल्याला TET पास होणं त्याच्यामुळे सोपं होणार आहे. सांगण्यात येतो एवढाच आहे, डोकं शांत ठेवूया. चिंता करत बसण्यापेक्षा चिंतन करूया आणि त्याच्यातून मार्ग काढूया आणि सगळेजण TET परीक्षा पास होऊया. मला गॅरंटी आहे तुम्ही सर्वजण TET परीक्षा पास होऊ शकता. त्या दृष्टिकोनातून सर्वांनी पॉझिटिव्ह विचार करा आणि जनगणना करता करता TET परीक्षा पास करण्याचा विक्रम आपण सर्वजण मिळून घडवूया. एवढंच मी तुम्हाला सांगू शकतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. त्यासोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.